नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2026साठी MPSC वेबसाईटवर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचे हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आपली जी MPSC ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती आहे mpsconline.gov.in. सो या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तसेच तुम्ही गुगलवर जर MPSC ऑनलाईन सर्च केलं तरी ही वेबसाईट आपोआप येऊन जाईल. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल किंवा डायरेक्ट तुम्हाला लॉग इनचाही ऑप्शन येऊ शकतो. सो अशा प्रकारे इथं वेबसाईट उघडल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही MPSCच्या या प्रोफाईलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना इथं रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन. आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, प्रोफाईल कशी बनवायची याचा एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो आजच या व्हिडिओनंतर टाकणार आहोत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल बनवलं नाही आहे त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. पण इथं मी एक फास्टमध्ये तुम्हाला सांगतो की न्यू युजर रजिस्ट्रेशनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं माहिती विचारली जाईल. ईमेल आय डीवर येणारा OTP टाकायचा आहे. मोबाईल नंबर, मोबाईलवर येणारा OTP टाकायचा आहे. तुम्हाला तुमचा पासवर्ड इथं टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. इथं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन रजिस्टर करायचं आहे. सो तुम्ही MPSCच्या प्रोफाईलमध्ये इथं रजिस्टर व्हाल. त्याच्यानंतर हा दिलेला ईमेल ID आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व ॲप्लिकेशन या 6 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन इथं जी प्रोफाईल आहे ती बनवायची आहे. म्हणजे पहिली जी स्टेप आहे ती आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि जी शेवटची स्टेप आहे 6वी ती आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. सो एकंदरीत या सर्व स्टेप्स करून तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल सबमिट करून लॉक करायची आहे. ही लॉक झाल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल. आता या सर्व बाबींबद्दल डिस्कस आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत की ही एक प्रोफाईल कशी तयार करायची आहे. प्रोफाईल लॉक झाल्यानंतर आणि ज्या विद्यार्थ्यांची आधीच प्रोफाईल आहे त्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला MPSCमध्ये दिलेला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला एक कॅप्चा येईल. इथं जे डिजिट्स आहेत ते इथं तुम्हाला टाकून प्रोसीड करायचं आहे. तुम्ही प्रोसीड केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही सक्सेसफुली लॉग इन व्हाल. आता तुम्ही बघू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशनचं इथं आपल्याला ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं एक इंटरफेस ओपन होईल आणि इथं तुम्ही बघू शकता जे आपलं ॲप्लिकेशन आहे इथं 2 नंबरला आहे सध्या. महाराष्ट्र ग्रुप C सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 17 नंबरचं हे आपली ॲड आहे आणि इथं तुम्हाला व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं तुम्ही बघू शकता की तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहेत. सो इथं तुम्हाला चेक एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. एलिजिबिलिटीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल. ज्या पोस्टसाठी तुम्ही इथं एलिजिबल आहात त्या ग्रीनमध्ये दाखवलं जाईल की यू आर एलिजिबल आणि ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल नाही ते इथं रेडमध्ये दाखवलं जाईल आणि त्याचं रिझनसुद्धा इथं दिलं जाईल. सो जसं टॅक्स असिस्टंट, क्लर्कसाठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे ते जर नसेल तर तुम्हाला इथं एलिजिबल दाखवणार नाहीत. तसेच तुम्ही ज्या पोस्टसाठी एलिजिबल आहात त्या सर्व पोस्ट तुम्हाला इथं येईल आणि त्या सर्व पोस्ट तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता की विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठीचं सुद्धा इथं पोस्ट खाली इथं आहे आणि तुम्ही त्याला एलिजिबल आहात का ते दाखवलं जाईल. ग्रीनमध्ये दाखवलं जाईल की यू आर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. तसेच तुम्ही इथं बघू शकता की ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकता इथंही तलाठी पद आलेलं आहे आणि ज्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहोत त्यांना टिक करून आपल्याला या अप्लायवर क्लिक करायचं आहे. या अप्लायवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं हे इंटरफेस ओपन होईल आणि इथं तुम्हाला सेंटर द्यायचं आहे. सो अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटरचा ऑप्शन विचारला जाईल आणि तुम्हाला एकच सेंटर द्यायचं आहे किंवा तुम्ही एकच सेंटर इथं देऊ शकता. सो इथं जे सर्व जिल्हे येतील ते स्क्रोल करून तुम्हाला जे सेंटर पाहिजे ते क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे इंटरफेस इथं ओपन होईल आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं मी पुणे सेंटर सिलेक्ट केलेलं आहे तर इथं पुणे आलेलं आहे. त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन येईल. सो या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला इथं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं लोकेशन तुमचं टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टचं किंवा तालुक्याचं नाव इथं टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचं इथं सिग्नेचर फोटो दिसेल, तो एकदा व्हेरीफाय करा की बरोबर आलेला आहे का. त्याच्यानंतर सबमिट अँड पे फीस हा इथं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फीस पे करायचीच आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो की फीस
कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत. सो जे अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 394 फीस आहे. रिझर्व्ह कॅटेगरी आणि अनाथ विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 294 फीस आहे आणि माजी सैनिकांसाठी फक्त 44 फीस आहे. सो फीस भरताना ही फीस एकदा तुम्ही व्हेरीफाय करा की बरोबर आलेली आहे की नाही. त्याच्यानंतर आपण सबमिट आणि पे फीस केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला एक विंडो येईल की सिलेक्ट पेमेंट मेथड. सो सध्या ऑनलाईन पेमेंटच इथं आलो आहे आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर SBIचं इंटरफेस इथं ओपन होईल आणि तुम्हाला तुमची फीस भरून घ्यायची आहे आणि शेवटी मेसेज येईल की तुमची फीस इथं सक्सेसफुली पे झालेली आहे. त्याच्यानंतर आपली फीस व्यवस्थित पे झाली आहे का हे बघण्यासाठी आपल्याला वापस आपल्या प्रोफाईलमधून माय अकाउंटचं इथं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण भरलेला अर्ज इथं दाखवलेला जाईल. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026. आता जर आपली फीस पे झाली नसेल तर फीस नॉट पेड येईल आणि समजा तुम्ही फीस पे केलेली आहे तरीसुद्धा इथं रेडमध्ये फीस नॉट पेड येत असेल तर चेक पेमेंट स्टेटस करायचं आहे आणि तुमची जर फी तिथं आयोगापर्यंत पोहोचली असेल तर इथं ग्रीनमध्ये येऊन जाईल की तुम्ही फीस पेड. सो अशा प्रकारे यायला पाहिजे की तुमची फीस पे झालेली आहे. ग्रीनमध्ये फीस पेड असं झालं तर याचा अर्थ तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली इथं सबमिट झालेलं आहे. तसेच आपल्याला आपल्या ईमेल आय डीवर सुद्धा ईमेल येतो की आपण या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन भरलेलं आहे. ॲप्लिकेशन नंबर येईल, तुम्ही ॲप्लिकेशन आणि पेमेंट कधी केलं आहे त्याची डेटसुद्धा येऊन जाईल. मोस्ट ऑफ द टाईम हे जे ईमेल आहे ते स्पॅम फोल्डरमध्ये येतं किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा ईमेल येतही नाही. सो हा ईमेल आला नाही तर तुम्ही काळजी करू नका, कारण की तुमचं इथं जेव्हा ग्रीनमध्ये फीस पेड येतं याचा अर्थच तुमचा ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. सो अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना तलाठीची परीक्षा द्यायची आहे त्यांना हा MPSC गट क पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. सध्या तरी याची लास्ट डेट 5 ऑगस्ट आहे. सो लवकरात लवकर तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.